म्हणजे उद्या तुमचं सिमेंटपासून, स्टीलपासून, पोर्ट्सपासून, एअरपोर्ट्सपासून, विजेपासून या सगळ्या गोष्टींची मोनोपॉली ज्या वेळेला एका माणसाकडे यायला लागते त्यावेळेला एखादा माणूस हा या देशाला वेठीस धरू शकतो आणि त्याला सगळ्या गोष्टी पुरवणारं हे केंद्र सरकार ज्या वेळेला असतं आणि त्यांना ज्या वेळेला केंद्राकडनं ज्या वेळेला पूर्णपणे एक रेड कार्पेट असतं आणि कुठेही जा आणि काही करा, माझा आक्षेप इकडे आहे. उद्या उद्योगधंदे वाढले, उद्योगपती वाढले, उद्योग आल्यानंतर इथे रोजगार निर्माण होतो, रोजगार निर्माण झाल्यावरती बाबा घरं उभी राहतात, मुलं मुली उभी राहतात, त्यांना नोकऱ्या मिळतात, त्यांचे संसार उभे राहतात. त्याच्यामुळे उद्योगाला विरोध आहे वगैरे हे असल्या मूर्खपणा माझा बोलण्यातनं नव्हता आणि नाही आणि येणारही नाही कधी. परंतु एक गोष्ट मला आपल्याला नमूद करू इच्छितो मी आपल्यासमोर की या सगळ्या ह्याच्यामध्ये अंबानी घ्या, टाटा घ्या, अजून कोणी उद्योगपती घ्या, बिर्ला घ्या, कोणी यांची एम्पायर स्वतः उभी केलेली आहेत. यांचे उद्योग स्वतः उभे केलेले आहेत. म्हणजे आज जर समजा तुम्ही विमानतळ ही एक जर समजा गोष्ट बघितली तर 7 का 8 विमानतळं आज गौतम अदानींना देण्यात आलेली आहेत केंद्र सरकारकडनं. आणि त्यातलं फक्त एक नवी मुंबईचं विमानतळ सोडलं तर एकही विमानतळ हे गौतम अदानींनी बांधलेलं नाही. ही दुसऱ्यांनी बांधलेली, दुसरे चालवत असलेली किंवा केंद्र सरकारच्या हातात असलेली ही सगळी विमानतळं आहेत. त्याच्यामुळे एक विमानतळ सोडलं तर दुसरं कोणतंही विमानतळ हे गौतम अदानीने उभं केलेलं नाही. पोर्ट्स याच्यामध्ये एक मुंद्रा पोर्ट सोडलं तर जेवढी पोर्ट्स आत्ता त्या गौतम अदानींच्या हातामध्ये आत्ता आहेत त्यातलं एकही पोर्ट हे गौतम अदानीने स्वतःहून उभं केलेलं पोर्ट नाही. ही दुसऱ्यांची पोर्ट्स होती, त्यांना गन पॉईंटवरती आणून त्यांच्याकडनं ही संपूर्णपणे पोर्ट्स विकत घेतलेली आहेत. ज्या व्यवसायामध्ये गौतम अदानी कधीही नव्हते तो सिमेंटचा व्यवसाय, ज्याच्यामध्ये ते कधीही नव्हते, याच्यामध्ये ते अल्ट्राटेक आणि अंबुजा आणि इतर ज्या काही कंपन्या आहेत या विकत घेऊन हा माणूस आज या क्षणाला 2 नंबरला सिमेंटच्या व्यवसायामध्ये गेलेला आहे. आज बिर्ला 1 नंबरला आहे, 2 नंबरला हा. गेल्या 10 वर्षामध्ये एक माणूस सिमेंटच्या व्यवसायामध्ये 2 नंबरला जातो, दुसऱ्यांचे व्यवसाय खेचून, दुसऱ्यांचे व्यवसाय हातामध्ये घेऊन.